हाय एव्हरीवन, वेलकम टू अकॅडमी ऑफ सायन्स. आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 15 एरिया. ठीक आहे, यामध्ये आपण काही एरियाज बघणार आहोत. बघा, याप्रमाणे आपल्याला अशा प्रकारचा प्रॉब्लेम पाहायसाठी मिळतो. बघा, फक्त आणि फक्त 3च प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, 15.1 मध्ये फक्त आणि फक्त 3 प्रॉब्लेम पाहायसाठी मिळतात. ठीक आहे, हे तिन्ही प्रॉब्लेम आज आपण इथे सॉल्व्ह करायचे आहे. बघा काय म्हटलं इथे, पॅरलेलोग्राम. ठीक आहे, आता काय असतो रे पॅरलेलोग्राम? ठीक आहे, आपण बघूया मुलांनो. आपल्याला बघायचं आहे की पॅरलेलोग्राम काय असते. ठीक आहे, एकदा माहिती काय झालं, आपल्या ट्युशनचा एक वांग्या माहिती आहे कुठेतरी चालला होता. ठीक आहे, बघा असा कुठेतरी चालला होता. ठीक आहे, आणि बघा जाता जाता त्याला अशा प्रकारचा एक बॉक्स दिसला. ठीक आहे, आणि त्या बॉक्सला त्यांनी म्हटलं रेक्टँगल आहे. कोणा हा बॉक्स? रेक्टँग्युलर बॉक्स आहे. ठीक आहे, याला वाटलं कोणी पाहत नाही आहे इकडे तिकडे, आपण एक काम करतो, एक पाय मारून पाहतो. ठीक आहे, आणि जसंही त्यांनी एक पाय मारला, ठीक आहे, बघा अशा प्रकारचा पाय मारला. ठीक आहे, माहिती आहे काय झाला, तो जो काही इथे आपल्याला जो रेक्टँगल पाहायसाठी मिळत होता तो होता बॉक्स खाली. ठीक आहे, आणि जसंही पाय मारला, ठीक आहे, बघा तो कसा झाला. इथे बघा हा अशा प्रकारचा जो रेक्टँगल होता, ठीक आहे, बघा तो कशा प्रकारे झाला. ठीक आहे, आणि बघा याचा पूर्ण शेप चेंज झाला. ठीक आहे, आणि आता त्याला वाटलं घरच्यांना माहीत झालं. ठीक आहे, तो चांगले आपल्याला गरम करणार आहे. ठीक आहे, आणि म्हणून त्यांनी त्याला नाव ठेवलं आहे पॅरलेलोग्राम. काय नाव ठेवलं आहे इथे? पॅरलेलोग्राम. ठीक आहे, बघू या पॅरलेलोग्राम कसे असतात, काय काय करावं लागतं पॅरलेलोग्राम मध्ये, याचा एरिया कसा काढतात. ठीक आहे, याला कोणकोणत्या प्रकारच्या साईड असतात, या सगळ्या गोष्टी आज आपल्याला यामध्ये शिकायच्या आहेत. ठीक आहे, नंबर फर्स्ट आपण बघतो. क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये दिला आहे. बघा, तर इथे इफ द बेस ऑफ पॅरलेलोग्राम इज 18, ठीक आहे, सेंटीमीटर अँड इट्स हाईट इज 11 सेंटीमीटर, फाइंड इट्स एरिया. ठीक आहे, नंबर फर्स्ट आपण बघतो आहे, हा पॅरलेलोग्राम आहे बेटा. ठीक आहे, या पॅरलेलोग्राम मध्ये आपल्याला इथे पाहायसाठी मिळणार काय? ठीक आहे, तर बघा ही जी काही आपल्याला खाली दिलेली आहे BC आपल्याला पाहायसाठी मिळते, EC आपल्याला पाहायसाठी मिळणार. ठीक आहे, हे सगळं आपल्याला कोण आहे? बेस आहे आपल्यासाठी. कोण आहे आपल्यासाठी? बेस. ठीक आहे, आपण बघतो आहे याला आपण म्हणायचं बेस. ठीक आहे, नंतर आपण बघणार याला बेस म्हणतोय मी. आणि बघा हाईट आपल्याला पाहायसाठी मिळणार EA. ठीक आहे, बघा EA किंवा A याला आपण म्हणायचं आहे हाईट. ठीक आहे, तर बघा या दोनच गोष्टींवर याचा मला एरिया काढता येतो. आणि यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला दिला आहे, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इक्वल्स टू बेस इंटू हाईट. ठीक आहे, काय दिले आपल्याला? एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम इक्वल्स टू बेस इंटू हाईट. ठीक आहे, आता बघा या प्रॉब्लेम मध्ये बघतो आहे बेस कोणता दिला आहे, या प्रॉब्लेम मध्ये बघतो आहे हाईट कोणती दिली आहे. ठीक आहे, हा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट मध्ये दिला आहे, इफ द बेस ऑफ पॅरलेलोग्राम इज 18 सेंटीमीटर. बघा बेस किती दिला आपल्याला? 18 सेंटीमीटर. बघा 18 सेंटीमीटर आपल्याला इथे बघा बेस दिलेला आहे. ठीक आहे, नंतर हाईट दिली आपल्याला, हाईट इज 11 सेंटीमीटर. बघा हाईट आपल्याला दिली आहे 11 सेंटीमीटर. ठीक आहे, बघा म्हणून लिहितोय मी 11 सेंटीमीटर. ठीक आहे, आणि आपल्याला फाइंड करायचं आहे याचा आन्सर, याचा एरिया फाइंड आउट करून दाखवायचा आहे. फॉर्म्युला आपल्याकडे आहे, एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम इक्वल्स टू बेस इंटू हाईट. ठीक आहे, बेस किती आहे बेटा सांगा मला? इथे बेस दिलाय मला किती? 18. ठीक आहे, हाईट किती दिली आहे मला सांगा? इथे हाईट दिली आपल्याला 11. ठीक आहे, आणि आपल्याला इथे मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि मल्टिप्लिकेशन करून याचा आन्सर आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, हा चला बघूया आन्सर कशा प्रकारे इथे येणार. ठीक आहे, आपण बघताय 180 10 जा काय होणार इथे? 180. ठीक आहे, प्लस मध्ये 18. ठीक आहे, तर 8 आपण बघतो, 9 आणि 1 198 आपल्याला इथे पाहायसाठी मिळतो. जेव्हा इथे हा जो बेस होता हा सेंटीमीटर मध्ये आहे, हाईट जो आहे हा सेंटीमीटर मध्ये आहे, सो सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर इथे झाला सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, आणि म्हणून आपल्याला एरिया मिळालेला आहे काय? तर बघा 198 सेंटीमीटर. किती मिळालं आपल्याला एरिया? 198 सेंटीमीटर. ठीक आहे, म्हणून लास्ट मध्ये एक लाईन लिहायची आहे, द एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम इज 198 सेंटीमीटर स्क्वेअर. जमीन. चला बघूया क्वेश्चन नंबर सेकंड कडे आपण जाऊया. क्वेश्चन नंबर सेकंड पुन्हा इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे, बघा काय म्हटलं आहे, इफ द एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम इज. ठीक आहे, आपल्याला एरिया दिला आहे पॅरलेलोग्रामचा. ठीक आहे, म्हणजे बघा डायरेक्टली मला आन्सर दिलाय. किती दिलाय बेटा इथे? 29.6. ठीक आहे, सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, किंवा स्क्वेअर सेंटीमीटर आपण म्हणू शकतो याला. ठीक आहे, नंतर आपण बघता इथे इट्स बेस इज 8 सेंटीमीटर. याचा बेस किती दिलाय बेटा इथे? 8 सेंटीमीटरचा बेस दिला आहे. मग काय करायचं? तर बघा फाइंड इट्स हाईट. ठीक आहे, मग म्हटलं आहे याची हाईट आपल्याला काय करायची आहे? फाइंड करून दाखवायची आहे. जमेल का इथपर्यंत? समजलं तुम्हाला? चला बघूया या वांग्याने जे करामत इथे केली होती. ठीक आहे, बघा याची जी हाईट आपल्याला विचारली आहे, हे हाईट त्याला काढून दाखवायची आहे. ठीक आहे, चला बघूया आपण. समजलं का इथे? चला आपण बघूया नेक्स्ट इथे काय असणार. ठीक आहे,
चला बघूया, ठीक आहे. इथे आपल्याला बेस दिलं होतं, ठीक आहे. इथे हाईट आपल्याला काढायची आहे, ठीक आहे. बेस दिला आहे, एरिया दिला आहे आणि हाईट काढायची आहे, ठीक आहे. बस जे दिलं आहे मी त्याच्यामध्ये इथे व्हॅल्यू पुट करून घेतो. बघा एरिया दिला आहे मला, एरिया आहे 29.6 इक्वल्स टू बेस दिला आहे का, हो दिला आहे, इंटू बघा हाईट दिली आहे का, नाही दिली, ठीक आहे. यच इथे लिहून टाकतो. जे 8 दिले आहे त्याला अपॉनमध्ये घेऊन जातो. 29.6 आपल्याला पायासाठी मिळणार आणि इथे असणार 8 इक्वल्स टू हाईट आपल्याला दिली आहे. जर डायरेक्टली तुम्ही याला डिवाइड करतात तरी पण करता येतो. जर पॉईंट इथून काढायचा असेल तर पॉईंट काढून घ्या आणि इथे आपल्याला मिळणार 29.6 म्हणजे 296 अपॉनमध्ये 80 होऊन जाणार. जेव्हा आपण याला काय करतो, डिवाइड करतो आहे, तर आपल्याला हाईट मिळते बेटा इथे किती, 3.7 सेंटीमीटर आपल्याला हाईट इथे मिळणार. आणि हाईट मिळालेली आहे कशाची, बघा इथे आपल्याला हाईट मिळाली आहे 3.7 ची आपल्याला हाईट आपण फाइंड आउट करून दिलेली आहे. जमेल का इथपर्यंत? समजलं का वांग्यांनो तुम्हाला? ठीक आहे, तुम्हालाही समजलं असेल मला माहिती आहे, ठीक आहे. आणि याला सॉल्व करायचं आहे तुम्हाला अशाच प्रकारे, ठीक आहे. ज्यांना चला मुलांना बघूया आपण 15.1 याचा क्वेश्चन नंबर 3 आपण बघतो आहे. क्वेश्चन मध्ये काय दिलं आहे बघा, एरिया ऑफ अ पॅरलोग्राम इज 83.2 एरिया दिलाय आपल्याला. सो एरिया आपण लिहितो आहे 83.2 सेंटीमीटर स्क्वेअर, ठीक आहे. नंतर बघतो आहे इफ द हाईट इज, बघा हाईट दिली आपल्याला, ठीक आहे. किती हाईट दिली आहे, 6.4 असणार सेंटीमीटर. तर बघा काय विचारलं आहे, फाइंड द लेंथ ऑफ इट्स बेस, ठीक आहे. आपल्याला याची लेंथ ऑफ बेस विचारलाय, म्हणजे बेस इक्वल्स टू आपल्याला क्वेश्चन मार्क इथे पाहायसाठी मिळतो, ठीक आहे. जे व्हॅल्यू दिले आहे त्या व्हॅल्यू इथे पुट करतोय मी. आणि बघा मला इथे एरिया दिला होता, सो 83.2 बघा मला एरिया दिला आहे. हा बेस दिलाय का, नाही, बेसच तर काढायचा आहे. इंटू हाईट दिलाय का, हो, बघा किती आहे 6.4 दिला आहे. म्हणून मी काय करतोय 83.2 याला जसं तसं ठेवतो. जे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे त्याला अपॉन मध्ये घेऊन या. सो 6.4 इथे पाहायसाठी मिळणार इक्वल्स टू इथे मिळणार मला बेस, ठीक आहे. याचा पण बघा पॉईंट हटवतो, याचा पण पॉईंट काढतो आहे. का बरं, कारण पॉईंटच्या नंतर फक्त एक नंबर आहे, पॉईंटच्या नंतर फक्त एक नंबर आपल्याला पाहायसाठी मिळतो. आणि जेव्हा मी याला डिवाइड करणार तर मला इथे आन्सर मिळते 13 इक्वल्स टू बेस, ठीक आहे. आणि म्हणून आपण बघतो आहे 13 इक्वल्स टू मला बेस मिळालेला आहे. सो बेस इक्वल्स टू आपल्याला इथे मिळणार आहे काय, ठीक आहे. बघतो आहे बेस इक्वल्स टू आपल्याला मिळणार 13 सेंटीमीटर. हे आपल्याला बेस मिळालेलं आहे. एकदम सिंपल. बघा सुरुवातीला या वांग्याने जे पण काही इथे करामत केली होती, ठीक आहे. या रेक्टँगलला त्यांनी काय बनवलं, पॅरलोग्राम, ठीक आहे. आणि हेच पॅरलोग्रामचा एरिया कसा काढायचा या तीनही प्रॉब्लेम पासून आपण शिकलेलो आहे, ठीक आहे. जर तुम्हाला हे नक्की आवडलं असेल, ठीक आहे, तर नक्कीच तुम्हाला याला लाईक करायचं आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊन पाहायचा आहे तुम्हाला, ठीक आहे. या स्क्रीनशॉटला तुम्हाला स्टडी करायची आहे आणि सोबतच बघा तुमच्या छान छान फ्रेंडला तुम्हाला हे पाठवायचं आहे. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं असेल तर चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण लवकरच घेऊन येतो आहे मी तुम्हाला 15.2. चला नेक्स्ट बघूया 15.2.